सर्वांना नमस्कार। आजच्या या लेक्चरमध्ये आपण MPSC डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी आपण फॉरेन्सिक सायन्स व फॉरेन्सिक मेडिसिन यांचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर सुरुवात करूया आपण प्रश्न क्रमांक 1 पासून। पहिला प्रश्न बघा आपला फॉरेन्सिक सायन्समधल्या अंगुली मुद्रा या टॉपिकवरती। प्रश्न असा आहे, दोन वेगवेगळ्या अंगुली मुद्रा यांची तुलना करण्यासाठी रीचचे गुणधर्म, त्यालाच म्हणतो आपण उंचवटा किंवा कडा विशेष, यास टिंब या नावानेही ओळखले जाते। ठीक आहे, आपल्याला माहीत असेल डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2021 यामध्ये हा प्रश्न आला होता की अंगुली मुद्रांची तुलना करण्यासाठी खालीलपैकी कोणता गुणधर्म वापरला जातो। त्याला उंचवटा विशेष किंवा कडा विशेष असं म्हटलं होतं। तर त्यालाच आपण काय म्हणतात किंवा त्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं ते आपण त्यावर त्या क्वेश्चन फ्रेम केलेला आहे। तर बघा, आपल्या सगळ्यांना माहीत असेल अंगुली मुद्रा असते। समजा फॉर एक्झाम्पल हे अंगुली मुद्राचा प्रकार पाहिले असतील तुम्ही। या ज्या रेषा असतात त्यांना आपण रिच कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतो, बरोबर आहे। मग दोन अंगुली मुद्रांची तुलना करण्यासाठी, समजा ही एका व्यक्तीची असेल आणि एका व्यक्तीची असेल, तर या दोन अंगुली मुद्रांची आपण तुलना करण्यासाठी आपण ह्या ज्या रेषा असतात या रेषांना आपण रिच असं म्हणतो। मग या रिच कॅरेक्टरिस्टिक्सवरती, ठीक आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो रिचचे गुणधर्म किंवा त्यालाच उंचवटा किंवा कडा विशेष असं म्हटलं जातं। यालाच आपण दुसऱ्या एका नावाने ओळखतो, त्याला म्हटलं जातं काय, इथं पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटले बघा हेनरीज डिटेल्स। हेनरी तुम्हाला माहीत असेल, सर एडवर्ड रिचर्ड हेनरी यांनी जगातील पहिला फिंगरप्रिंट ब्युरो स्थापन केला होता। ब मध्ये म्हटले गाल्टन्स डिटेल, सर फ्रान्सिस गाल्टन यांना आपण अंगुली मुद्रा शास्त्राचे जनक असं म्हणतो। नंतर पुरकिंजे आहेत आणि नंतर फॉल्स आहेत। तर हे चारही शास्त्रज्ञ आपले अंगुली मुद्रा याच्याशी संबंधित आहे। परंतु जे रिच कॅरेक्टरिस्टिक्स किंवा रिचचे गुणधर्म असतात त्यांनाच आपण गाल्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स किंवा गाल्टन्स डिटेल्स असं म्हणतो। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब हे आपलं इथं योग्य उत्तर आहे। या गाल्टन डिटेल्सवरून म्हणजेच या रिच कॅरेक्टरिस्टिक्सवरून आपण दोन अंगुली मुद्रा या एकाच व्यक्तीच्या आहेत की दोन वेगवेगळ्या व्यक्तीच्या आहेत हे आपण सांगू शकतो। ठीक आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होतं आपला पर्याय क्रमांक ब। पाहूया आपण पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक दुसरा आहे आपला जोड्या लावा या बाबतीत हा प्रश्न आहे। प्रश्न असा म्हटलेला आहे, खाली दिलेल्या अ व ब गटातील जोड्या लावून योग्य पर्याय निवडा। आता अ गटामध्ये काय दिले बघा, 1 मध्ये दिले टायर मार्क्स, 2 मध्ये आहे बूट किंवा चप्पलचे ठसे, 3 मध्ये आहे जमटोनचे ठसे किंवा जमटोनच्या प्रिंट्स आणि 4 मध्ये म्हटले रायफलिंग मार्क्स। ठीक आहे, तर ब मध्ये काय म्हटले बघा, अ मध्ये आहे सोलमेट, बी मध्ये आहे आयबीस, सी मध्ये आहे थ्रेडमेट, जी मध्ये आहे जेम प्रिंट। आता आपल्याला याच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत। तर बघा, यावरून पर्याय क्रमांक अ, ब, क आणि ड दिलेला आहे, अ आणि ब गटातली जोडी लावून। तर आपण ट्राय करूया। पहिल्या ऑप्शनमध्ये बघा काय म्हटलं आहे, पर्याय क्रमांक 1 टायर मार्क्सला पर्याय क्रमांक डी म्हटलेला आहे, म्हणजेच काय जेम प्रिंट। तर हा पर्याय चुकीचा आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला पहिला पर्याय आपला कट झाला। जर माहीत नसेल तर आपण कशा प्रकारे उत्तर काढू शकतो बघा, सगळ्यांना आयबीएस माहिती असेल। इथं पर्याय क्रमांक ब मध्ये बघा आयबीएस, आयबीएसलाच आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण इंटिग्रेटेड बॅलिस्टिक्स आयडेंटिफिकेशन सिस्टीम। आयबीचा फुल फॉर्म काय आहे, इंटिग्रेटेड बॅलिस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम। मग हे सगळ्याला समजलं असेल, आयबीएस म्हणजेच बॅलिस्टिकच्या संदर्भात आहे, म्हणजेच अग्निशास्त्र असतील तर त्याच्याद्वारे आपल्याला रायफलिंग मार्क्स मिळतात। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4ला बी ऑप्शन असणारा कुठला पर्याय आपण खाली बघून घेऊया का, इथं 4ला बी ऑप्शन असणारा तर 3 पर्याय आहेत। आता सगळ्यांना हा सोपा प्रश्न असल्यामुळं हा पर्याय माहीत असल्यामुळे थोडा फसवण्याचं उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे आपला अ पर्याय गेला। आता राहिलं काय ब, क आणि ड, या तिन्हीपैकी कुठला जर आपला एक ऑप्शन असेल। आता आपल्याला यामध्ये दुसरा कुठला तरी एखादा पर्याय मॅच करून बघावं लागेल। आता बूट आणि चप्पलचे ठसे असतात, आपल्या सगळ्याला माहीत असेल कॉमन सेन्स। बूट असतात त्यांना काय म्हणतो आपण, बूटला सोल असतो, सोल। ठीक आहे, चप्पलचा सोल किंवा बूटचा सोल खराब झाला म्हणतो आपण, त्याच्यामुळे बूट आणि चप्पल याच्यावरून आपण सोलमेट हा पर्याय जोडू शकतो। म्हणजे पर्याय क्रमांक 2ला अ उत्तर असणारा किंवा पर्याय असणारा कुठला पर्याय बघा, 2ला अ पाहिजे। मग बघा इथं पर्याय क्रमांक क मध्ये आहे, 2ला अ दिलेला आहे, बरोबर का। आणि आपण आताच पाहिलं 4ला काय आहे, रायफलिंग मार्कला बी आहे, तर याच्यावरून आपला हा पर्याय बरोबर येऊ शकतो। दुसरे 2 मार्क माहीत नसतील तरी सुद्धा आपल्याला पर्याय क्रमांक क बरोबर सांगता येईल। टायर मार्क्स असतात बघा, त्याला आपण थ्रेड मेट असं म्हणतो।
ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1ला सी ऑप्शन आहे. नंतर आपण 2ला पाहिलंच, बूट चप्पलचे ठसे आपण सोलमेट म्हणतो. जेमस्टोनचे ठसे असतात. जेमस्टोन्स म्हणजे काय, जे रत्न असतात ठीक आहे, किंवा हिरा, माणिक, मोती, पाचू, हे जे वेगवेगळे ठसे आहेत त्यांची आपण, किंवा जे वेगवेगळे जेमस्टोन्स आहेत त्याची एक युनिक प्रिंट निघते, त्याला आपण जेम प्रिंट असं म्हणतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3ला ड ऑप्शन आहे. आणि 4ला आताच पाहिला आपण, रायफलिंग मार्क्स असतात, हे आपण IBSद्वारे आपण पाहतो, त्यालाच आपण इंटिग्रेटेड बॅलिस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम म्हणतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क इथं आपला बरोबर उत्तर येऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एखादा प्रश्न विचारला, कुठला ऑप्शन माहीत नसेल चारीच्या चारी, तर जो ऑप्शन माहीत आहे त्याप्रमाणे आपण त्याचं उत्तर काढू शकतो. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. 3 नंबरचा प्रश्न आहे, मनुष्य प्राण्यांमध्ये अस्थायी दातांची एकूण संख्या टिंब एवढी असते. मनुष्य प्राण्यामध्ये 2 दात असतात किंवा 2 प्रकारचे दात असतात. एक असतो तो म्हणजे अस्थायी दात असतात. अस्थायी दात पडल्यानंतर आपल्याला माहिती आहे दुसरे दात येतात आणि ते दात स्थायी स्वरूपाचे म्हणजे कायमस्वरूपी असतात. ठीक आहे. म्हणजेच आपण या अस्थायी दातांना आपण म्हणतो दुधाचे दात, आणि जे स्थायी दात असतात त्यांना मग आपण म्हणतो कायमस्वरूपी दात. ठीक आहे. मग आता इथं दात हा एक महत्त्वाचा आपल्याकडे भौतिक दुवा असतो, त्याच्यावरून आपण त्या व्यक्तीची ओळख पटवू शकतो. त्याच्यामुळे बघा इथं अस्थायी दातांची संख्या विचारलेली आहे आणि पर्याय क्रमांक ड मध्ये 32 म्हटले. आपण गडबडीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत असतं की मनुष्यामध्ये किंवा आपल्यामध्ये एकूण दातांची संख्या 32 असते, त्याच्यामुळे आपण इथं 32 हा ऑप्शन क्लिक करू शकतो. बरोबर. परंतु इथं म्हटलं आहे अस्थायी दात यांची संख्या, म्हणजे दुधाचे दात असतात ते पडतात, नंतर स्थायी दात येतात ते कायमस्वरूपी असतात आणि त्यांची संख्या 32 असते. इथं आपल्याला अस्थायी दात विचारलेले आहेत, त्यांची संख्या मानवामध्ये एकूण 20 असते. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब इथे बरोबर आहे. स्थायी दात म्हटलं तर 32 बरोबर आहे, अस्थायी म्हटलं तर 20 हा ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघून घेऊया आपण. 4था प्रश्न आहे आपला, DPA. ठीक आहे. DPA चाचणी खालीलपैकी टिंबच्या परीक्षणासाठी वापरली जाते. आता आपल्या सगळ्याला माहीत असेल, फॉरेन्सिक सायन्समध्ये आपण ज्यावेळेस एखादा भौतिक दुवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये जमा करतो, त्यावेळेस आपल्याला तिथं वेगवेगळ्या रासायनिक चाचण्या करून त्या पुराव्याची ओळख पटवली जाते. बरोबर आहे. आणि यावरती बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे अशा चाचण्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मग बघा इथं काय म्हटलं आहे, DPA चाचणी खालीलपैकी टिंबच्या परीक्षणासाठी वापरली जाते. आता सर्वात प्रथम आपल्याला DPA म्हणजे काय हे माहीत पाहिजे. इथं आपल्याला शॉर्टकट दिलेला आहे DPA. ठीक आहे. DPAलाच म्हणतो आपण डायफिनाइल अमाइन. ठीक आहे. हे एक रसायनाचं नाव आहे, केमिकलचं नाव आहे डायफिनिल अमाइन. ठीक आहे. DPA म्हणतो आपण त्याला शॉर्टमध्ये. हे कशासाठी वापरली जाते. पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटलं आहे अम्लीय पदार्थ, ब मध्ये आहे विषारी पदार्थ, क मध्ये आहे स्फोटक पदार्थ आणि ड मध्ये आहे खाद्यपदार्थ. तर कशाची ओळख करण्यासाठी आपण वापरतो माहिती नसेल तर आपण ही चाचणी आहे डायफिनिल अमाइन चाचणी हे स्फोटक पदार्थ शोधण्यासाठी वापरतो. आणि आपल्या सगळ्याला माहीत असेल स्फोटक पदार्थ हा MPSCचा किंवा आपल्या आयोगाचा आवडता टॉपिक आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती साधारणपणे 1 ते 2 प्रश्न हमखास विचारलेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळं अशा चाचण्या आपल्याला आता शक्यता असेल विचारण्याची. बरेच आपल्याला स्फोटक पदार्थ विचारून गेलेले आहेत, त्यांची साधी नावं, ठीक आहे, कॉमन नाव, केमिकल नाव, त्यांचं कॉम्पोजिशन वगैरे यावरती बरेच प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे असले प्रश्नसुद्धा आपल्याला येण्याची शक्यता असेल, त्यामुळे सर्व चाचण्या आपण पाहणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 5वा, तो म्हणजे वादग्रस्त दस्तावेज यावरती गुप्त लिखाण न दिसणाऱ्या द्रव्याने लिहिलेली अक्षरे. ठीक आहे. म्हणजे गुप्त लिखाणामध्ये न दिसणाऱ्या द्रव्याने अक्षरे लिहिली जातात. मग अशी अक्षरे वाचण्यासाठी आपण टिंब किरणांचा वापर करतो. ठीक आहे. कोणत्या किरणांचा वापर केला जातो असा हा प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वप्रथम आपण पाहून घेऊया की गुप्त लिखाण म्हणजे काय असतं. ठीक आहे. गुप्त लिखाणालाच इंग्लिशमध्ये आपण सिक्रेट रायटिंग असं म्हणतो. ठीक आहे. सिक्रेट रायटिंग म्हणजेच काय की ती रायटिंग कुणाला दिसत नाही आहे, त्याला आपण सिक्रेट रायटिंग म्हणतो. मग ही रायटिंग लिहिली जाते. बऱ्याच वेळेला काय केलं जातं, जे तुरुंगातली कैदी असतील ते एकमेकांना आपला मेसेज किंवा संदेश पाठवत असतात, किंवा बरेचसे स्पाय एजन्सी वगैरे असतात, गुप्तता पाहण्यासाठी असं लिखाण लिहिलं जातं. मग हे जे आपण लिखतो त्याला आपण सिक्रेट रायटिंग म्हणतो. त्यासाठी आपल्याला इनविजिबल इंक असते. ठीक आहे. इनविजिबल इंक असते. ही इनविजिबल इंकच्या साह्यानं असं अक्षरं लिहिली जातात किंवा रायटिंग लिहिलं जातं. किंवा जे आपल्या घरगुती पदार्थ असतात, उदाहरणार्थ दूध असेल, ते काही फळे असतील त्या फळांचा रस असेल, लिंबू असेल त्या लिंबूचा रस असेल,
ठीक आहे, सलायवा म्हणजे आपली लाळ असेल, थुंकी म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. अशा वेगवेगळ्या जे प्रकारचे आपल्या पदार्थ असतात घरगुती, या पदार्थांना असं अक्षर लिहिले जाते आणि नंतर त्याला पुढं फॉरवर्ड केलं जातं. मग अशी जर आपल्याला गुप्त लिखाण दिसणारं एखादं पत्र किंवा एखादं पेज डॉक्युमेंट मिळालं तर त्याला आपण वाचण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर करू शकतो. तर अ मध्ये म्हटलं आहे अवरक्त किरणे, ब मध्ये आहे अतिनील किरणे, क मध्ये आहे क्षयी किरणे आणि ड मध्ये आहे लेसर किरणे. तर हे गुप्त लिखाण असतं ते आपण अतिनील किरणांच्या खाली आपण त्यांना वाचू शकतो. अतिनील किरणांनाच आपण अल्ट्रा व्हायलेट लाईट असं म्हणतो किंवा त्याला UV रेज किंवा UV लाईट असं म्हटलं जातं. UV रेज म्हणजेच अतिनील किरणे किंवा अल्ट्राव्हायलेट रेज. किरणावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. आपण याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ पाहिला नसेल तर. पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण. सायबर फॉरेन्सिकमधला म्हणू शकतो किंवा मोबाईल फॉरेन्सिकमधला आहे. मोबाईल फोनमधील डेटा खालीलपैकी टिंबटिंबच्या साह्याने रिट्रीव्ह करता येईल. ठीक आहे, म्हणजे समजा एखादा डिलीट झाला असेल किंवा मोबाईल फोनमधला जो डाटा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे तो आपण कशाच्या प्रकारे घेऊ शकतो. पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटलं आहे रूट किट, ब मध्ये आहे ऑक्सिजन फॉरेन्सिक सूट, क मध्ये आहे इनक्रिप्ट की आणि ड मध्ये आहे वरील सर्व. ठीक आहे, तर बघा आता इथं आपल्याला वरील सर्व हा पर्याय येणार नाही, कारण काय म्हटलं इथं इनक्रिप्ट की. इनक्रिप्ट म्हणजे काय, तर तो डाटा आहे आपला, त्याला आपल्याला काय करायचं आहे, इनक्रिप्ट करायचा आहे. ठीक आहे, इनक्रिप्ट करायचं म्हणजे काय करायचं, आपण त्याला कोड, ठीक आहे, कोडिंग वगैरे आपण म्हणू शकतो, त्याला कोडिंग करतो आपण जेणेकरून थर्ड व्यक्तीच्या हातात तो डाटा पडला तर तो त्याला वाचता येऊ नये. मग हा कोडिंग केलेला डाटा असतो किंवा कोडेड स्वरूपाचा डाटा असतो, तो इनक्रिप्टच्या साह्यानं आपण करतो आणि त्याला वाचण्यासाठी आपण पुन्हा त्याला डिक्रिप्ट करत असतो. ठीक आहे, मग इन्क्रिप्शन डिक्रिप्शन, ठीक आहे, हे आपला एक प्रकारे तो संदेश त्याला कोडिंग करणं आणि ते कोडिंग वाचणं याच्याशी संबंधित आहे. आता इथं आपल्याला काय म्हटलं आहे, डाटा रिट्रीव्ह करायचा आहे म्हणजे वाचायचा आहे, म्हणजे त्याला इन्क्रिप्ट करण्याची गरज नाही आहे, त्याच्यामुळे हा पर्याय क्रमांक आपला क चुकीचा असेल. रूट किट पण आपण इथं वापरत नाही आहे. आपल्याला इथं एक सूट दिलेलं आहे बघा, ऑक्सिजन फॉरेन्सिक सूट, हे वापरून आपण एखाद्या मोबाईल डिव्हाइसमधील जो डाटा असेल तो डाटा आपण रिट्रीव्ह करू शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आत्महत्येच्या प्रकरणी मैताच्या हातात घट्ट पकडलेले पिस्तूल हे टिंबटिंबचे निदर्शक आहे. आता आपल्या सगळ्याला माहीत असेल मृत्यू हा फॉरेन्सिक मेडिसिनमधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे. मृत्यूचे चिन्हे हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. मग बऱ्याच वेळेला काय केलं जातं बघा, असं अग्निशस्त्र वगैरे वापरून एखादं वेपन वापरून आत्महत्या केली जाते. मग किंवा अशा बऱ्याच वेळेला आपल्याला अग्निशस्त्र जाळून एखाद्याची हत्या केलेली असते. मग त्या प्रकरणी ती आत्महत्या आहे की हत्या आहे हे शोधण्यासाठी आपल्याला काही ठराविक चिन्हे महत्त्वाचे असतात. जसं आपण मृत्यूची चिन्हे पाहतो किंवा मरणोत्तर चिन्हे पाहतो, जेणेकरून आपल्याला त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला हे समजतं. त्या प्रकारचं एक चिन्ह आहे ते म्हणजेच काय, समजा आता एखाद्या व्यक्तीची आत्महत्या झाली आणि त्यानं स्वतः ते पिस्तूल फायर केलं असेल, ठीक आहे, तर ते पिस्तूल त्याच्या हातामध्ये घट्ट पकडलेलं असतं, तर त्या स्थितीला आपण काय म्हणतो, त्यावरती हा प्रश्न आहे फॉरेन्सिक मेडिसिनमधला. तर अ मध्ये म्हटलं आहे मरणोत्तर ताठरपणा, ब मध्ये आहे मरणोत्तर निलिमा, क मध्ये आहे मरणोत्तर स्तंभ आणि ड मध्ये आहे वरीलपैकी कोणतेही नाही. ठीक आहे, तर बघा मृत्यू आणि मृत्यूचे चिन्हे यामध्ये मरणोत्तर ताठरपणा हा महत्त्वाचा आहे. मृत्यू झाल्यानंतर आपल्या शरीरामधले स्नायू आकडले जातात. ठीक आहे, मग त्याच्यामुळे मरणोत्तर ताठरपणा येतो, परंतु मृत्यूनंतर 1 ते 2 तासानंतर येतो तो. त्याच्यामुळे आता इथं पिस्तूल हातामध्ये घट्ट पकडलेला आहे, तर हे काय आहे, पिस्तूल जर फायर केलं आणि जर मृत्यू झाला तर तो तत्काळ मृत्यू होतो. त्याच्यामुळे इथं ताठरपणा न दिसता आपल्याला मरणोत्तर स्तंभ हा दिसतो, कॅडाव्हरिक स्पाझम म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. ठीक आहे, म्हणजे ज्या स्थितीमध्ये त्यांनी पिस्तूल पकडलेला असेल त्या स्थितीमध्येच ते घट्ट पकडले असल्यामुळे आपल्याला ते पिस्तूल घट्ट पकडलेलं दिसून येईल जर आत्महत्येचा प्रकार असेल तर. हत्येच्या प्रकारामध्ये त्याचं समजा खून झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये पिस्तूल ठेवलं तर ते घट्ट पकडले जाणार नाही आहे. त्याच्यावरून म्हणजे ह्या मरणोत्तर स्तंभावरून आपण ते सांगू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं मरणोत्तर ताठरपणा न येता मरणोत्तर स्तंभ हे उत्तर बरोबर येईल. मरणोत्तर निलिमा म्हणजे काय आहे, मृत्यूनंतर समजा हे प्रेत आहे जमिनीवरती पडलेला आहे, तर जमिनीच्या लगतचा जो भाग आहे त्या भागावरती काय होतं, हे जमिनीचं गुरुत्वाकर्षण बल काय करतं त्याच्यावरती प्रभाव करतं. त्याच्यामुळे या शरीरातील रक्त जो भाग जमिनीच्या लगत आहे तिकडे खेचलं जातं खालच्या डिरेक्शनला आणि या भागामध्ये आपल्याला रक्त साकाळलेलं दिसतं, त्याला आपण मरणोत्तर निलिमा असं म्हणतो. मृत्यूनंतरचं महत्त्वाचं चिन्ह आहे. तर मरणोत्तर ताठरपणा, मरणोत्तर निलिमा यावरून आपण त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला हे आपण सांगू शकतो. ठीक आहे,
टाईम सिन्स डेथ असं आपण म्हणतो, किंवा PMI पोस्टमॉर्टम इंटरव्हल म्हणतो आपण त्याला. पुढचा प्रश्न बघून घेऊया आपण. 8वा प्रश्न आहे फॉरेन्सिक जेमॉलॉजी. ठीक आहे, स्पेलिंग काय बघा त्याचं, GEMOLOGY. तर फॉरेन्सिक जेमॉलॉजी या शास्त्रात टिंबटिंबाचा अभ्यास केला जातो. ठीक आहे, आता बऱ्याच वेळेला आपल्याला परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत. उदाहरणार्थ चिलोस्कोपी म्हणजे काय असं विचारलेलं आहे, फॉरेन्सिक सायन्सचे डेफिनेशन, फॉरेन्सिक मेडिसिनचे डेफिनेशन विचारलेले आहे. तर एक पर्टिक्युलर शास्त्र आणि त्या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे पाठीमागचं पण आपण एक व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व शाखा आणि त्याच्यामधील कशाचा अभ्यास केला जातो हे आपण त्याच्यामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. तर बघा, फॉरेन्सिक जिमॉलॉजी यामध्ये कशाचा अभ्यास करतो आपण. अ मध्ये म्हटले परागकण, ब मध्ये वनौषधे, क मध्ये मौल्यवान खडे व रत्ने आणि ड मध्ये आहे जीवाश्म. तर याच्यामध्ये जर बघा जिमॉलॉजी वरती आपण एक दुसरा प्रश्न पहिला होता जोडायला लावायचा. ठीक आहे, जेम स्टोन. ठीक आहे, तर त्याची जेम प्रिंट असं आपण त्याला जोडी लावली होती. तर जिमॉलॉजीमध्ये आपण जे मौल्यवान रत्ने खडे असतात त्यांचा अभ्यास करतो. उदाहरणार्थ हिरा असेल, पाचू, माणिक, हे जे मौल्यवान रत्ने असतात त्या सर्वांचा अभ्यास आपण ह्या फॉरेन्सिक जिमॉलॉजी या शास्त्रामध्ये करतो. बऱ्याच वेळेला असे डुप्लिकेट रत्न खरी म्हणून बाजारात विकली जाते, प्रचंड प्रमाणात किंमत घेतली जाते त्याला. मग ती खरी आहेत का खोटी आहेत आपण ते फॉरेन्सिक जिमॉलॉजी या ब्रँचमध्ये आपण त्यांचा अभ्यास करतो. परागकण की ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्याला आपण काय म्हणतो बघा, मागच्या वेळेला सांगितलं आपण पॅलेओनॉलॉजी म्हणतो आपण त्याला. वनौषधांचा इकडे आपल्याला गरज नाही आहे. जीवाश्म त्याला आपण पॅलेंटोलॉजी म्हणतो. ठीक आहे, तर इथं जिमॉलॉजी मौल्यवान खडे किंवा मौल्यवान रत्ने याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण. 9वा प्रश्न आहे एखाद्या अग्निशास्त्रामध्ये रायफलिंग ठीक आहे करण्याचा मुख्य उद्देश टिंबटिंब हा असतो. तर आपल्या सगळ्याला माहीत असतं ज्या अग्निशास्त्रामधून आपण बुलेट फायर करतो, गोळी फायर करतो, त्या अग्निशास्त्रामध्ये रायफलिंग केलेलं असतं. ठीक आहे, असे तुम्हाला रायफलिंग केलेलं दिसेल. जर तुम्ही तो अग्निशास्त्र असतं त्याचं जर हे आपण बंदुकीचं पुढचं टोक असतं, ही बंदुकीच्या नळीतून जर पाहिलं तर आपल्याला असं रायफलिंग केलेलं दिसून येईल. तर या रायफलिंगचा मुख्य उद्देश काय असतो यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर अ मध्ये काय म्हटलं बघा, काडतुसावर रायफलिंग मार्क्स निर्माण करणे. ठीक आहे, आता बऱ्याच वेळेला रायफलिंग केली म्हणल्यानं आपल्याला सगळ्याला माहीत असतं रायफलिंग मार्क्स येतात. गडबडीत आपण याला क्लिक करू शकतो पर्याय क्रमांक अ ला. पण ते काय म्हटलं बघा, काडतुसावर रायफलिंग मार्क्स निर्माण करणे. आता काडतूस म्हणजे काय तुम्हाला सगळ्याला माहीत असेल बघा. तुम्ही जर लाईव्ह राऊंड पाहिला असेल तर तुम्हाला माहीत असेल बघा, या अशी रचना असते त्या लाईव्ह राऊंडची. ठीक आहे, म्हणजे हे पाठीमागची जी असते त्याला आपण पुंगळी किंवा काडतेस म्हणतो, आणि पुढं जी असते आपली ही बुलेट असते पुढे. ठीक आहे, मग ज्यावेळेस आपण फायर करतो त्यावेळेस इथून काय होतं, हे बुलेट डिटॅच होते आणि पाठीमागं काडतूस राहतं. याला आपण साध्या भाषेत पुंगळी म्हणतो किंवा कार्ट्रेज म्हणतो. तर कार्ट्रेजवरती रायफलिंग मार्क येतात का, नाही आहेत. ते कुठे येतात तर हे जी गोळी असते, बुलेट असते, या बुलेटवरती रायफलिंग मार्क येतात. त्याच्यामुळे पहिला पर्याय आपला चुकीचा आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये काय म्हटलं आहे बघा, अग्निशास्त्राचे वजन वाढवणे. ठीक आहे, आता हे जे अग्निशास्त्र आहे याच्यामध्ये जे आपण रायफलिंग केली त्याच्यामुळे काय होतं आहे, वजन वाढतं का त्या फायरआर्मचं, तर नाही वाढत. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. तिसरा पर्याय काय बघा, झाडलेल्या गोळीवर हवेचा अवरोध वाढवणे. हवेचा अवरोध म्हणजे काय बघा, आता ज्यावेळेस आपण गोळी झाडली, गोळी पुढं आली, बरोबर आहे, वातावरणामध्ये आल्यानंतर काय होतं, वातावरणामधले जे हवेचा प्रतिकार आहे या गोळीवरती होतो. आणि त्याच्यामुळे काय होईल, जर समजा ही गोळी जर आपली सरळ गेली अशीच तर काय होणार आहे, पुढून जे वारे येतं आहे ते वारे ह्याचा स्पीड कमी करेल. त्याच्यामुळे ह्याचा अवरोध वाढवला जात नाही. ठीक आहे, जर रायफलिंग केलं तर त्याचा हवेचा अवरोध कमी केला जातो. म्हणजे काय होईल, ही गोळी स्पिनिंग मोशनमध्ये येते. बरोबर आहे, त्याच्यामुळे काय होईल, समजा हेच आपला हवा आहे तर या हवेला छेदून गोळी काय होईल, स्पिनिंग मोशनमधून येईल आणि पुढे जाईल. त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली काय होईल, त्या गोळीचा वेग वाढेल. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ड बरोबर आहे आपला, झाडलेल्या गोळीचा वेग वाढेल. जर रायफलिंग नसेल तर त्या हवेच्या दाबामुळे काय होईल, गोळीचा वेग कमी होईल. त्याच्यामुळे आपण हा एक सांगू शकतो पर्याय की रायफलिंग केली असेल त्या वेपनला तर गोळी काय होईल, स्पिनिंग मोशनमध्ये बाहेर येईल. ठीक आहे, स्पिन होत बाहेर येईल आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होईल, तर त्या गोळीचा वेग वाढलेला दिसून येईल. बरोबर आहे, तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ड बरोबर आहे. फॉरेन्सिक बॅलिस्टिक्समधला हा प्रश्न आहे अग्निशास्त्रावरचा. पुढचा प्रश्न बघून घेऊया आपण. एक्सप्लोजिव्हचा पुन्हा एक प्रश्न घेतलेला आहे. गन कॉटन ठीक आहे आणि नायट्रोग्लिसरीन ठीक आहे यांचे मिश्रण म्हणजेच टिंबटिंबवळ. आता अग्निशास्त्रावरती पहिला प्रश्न आपण, आता हा दुसरा प्रश्न आहे आपला तो म्हणजे एक्सप्लोजिव्ह पदार्थ, स्फोटक पदार्थ यावरचा.
गन कॉटन हा एक महत्त्वाचा एक्सप्लोजिव्ह पदार्थ आहे. नायट्रोग्लिसरीन सुद्धा एक महत्त्वाचा स्फोटक पदार्थ आहे. ज्यावेळेस गन कॉटन आणि नायट्रोग्लिसरीन यांचं मिश्रण बनवलं जातं तर त्या मिश्रणाला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक अ मध्ये आहे ॲमॅटॉल, ब मध्ये आहे कॉर्डाईट, क मध्ये आहे सायक्लोटॉल आणि ड मध्ये आहे पिक्रियाटॉल. ठीक आहे. आता बघा यांच्या नावामध्येच आहे जिथं टॉल लिहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हे टॉल आहे, इथे टॉल आहे. टॉल म्हणजेच काय तर टोलिन. ठीक आहे. त्यालाच म्हणतो आपण ट्रायनायट्रोटोलिन TNT. ठीक आहे. तर ज्यामध्ये TNT असतो त्याला आपण टॉल म्हणतो, ट्रायनायट्रोटोलिन. ठीक आहे. मग त्याच्यामुळे तिन्ही पर्याय गेले. राहिला पर्याय आपला एक, तो म्हणजे ब, त्यालाच म्हणतो आपण कॉर्डाईट. आता इथं काय आहे, पहिल्या पर्यायामध्ये म्हटलं आहे ॲमॅटॉल. तर ॲमॅटॉलमध्ये काय असतं, टोलिन प्लस अमोनियम नायट्रेट, त्याला म्हणतो आपण ॲमॅटॉल. आता इथं काय आहे पिक्रियाटॉल, इथं पिक्रिक ॲसिड आणि टोलिन आहे म्हणून त्याला आपण पिक्रियाटॉल असं म्हणतो. सायक्लोटॉलमध्ये RDX प्लस TNT असतं. ठीक आहे. आता इथं राहिलं काय तर कॉर्डाईट, गन कॉटन आणि नायट्रोग्लिसरीन. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब आपला बरोबर आहे. तर अशा प्रकारचे मिश्रण बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेले गेलेले आहेत. एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटक पदार्थ हा आयोगाचा महत्त्वाचा टॉपिक आहे. अंगुली मुद्रा, स्फोटक पदार्थ यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे. PYQ तुम्ही पाहिले नसेल तर आपण PYQचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिनचे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. आपल्याकडे 2 प्रकारच्या टेस्ट आहेत. ठीक आहे. या टेस्टमध्ये प्रत्येकी तुम्हाला 10 टेस्ट मिळतील. त्याच्यामधले आपल्याला विश्लेषणाचे व्हिडिओसुद्धा ॲपमध्ये आहेत. आणि तुम्हाला जर घरी सोडवायला पाहिजे असेल तर आपण बाय पोस्ट हा 10 प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिकासुद्धा आपण बाय पोस्ट पाठवत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अशाच क्वालिटीचे, याच धर्तीवरचे आपण प्रत्येक टेस्टमध्ये फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनचे 30 प्रश्न इन्क्लूड केलेले आहे. ठीक आहे. जे कोणी उत्सुक असतील बघा, आपलं सायन्स बाय दीपक कल्डोनी नावाचं ॲप आहे. हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला या टेस्ट दिसू शकतील किंवा इथं आपला नंबर पण दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशाच प्रकारे बघा आपल्याला तुम्हाला जर PYQची जास्त सराव पाहिजे असेल तर आपण PYQची बॅच लॉन्च केलेली आहे. यामध्ये जवळजवळ 1050 PYQ वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिनवरती. ठीक आहे. तर ते प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय आपण सोप्या भाषेमध्ये त्यांचं स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे. तर ही 1000+ PYQची बॅचसुद्धा आपल्या या ॲपमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिनचे सर्व प्रश्न म्हणजे सर्व टॉपिक आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. प्लस आपण त्याच्यामध्ये नोट्स पण ठेवलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला लास्ट आवर रिव्हिजनला तुम्हाला त्या नोट्स फक्त त्या ॲपमध्ये ओपन होतील आणि तिथून तुम्ही त्याला वाचू शकता. अशा प्रकारे आपण फास्ट ट्रॅक बॅच व्हिडिओ प्लस नोट्सची त्याच्यामध्ये अवेलेबल केलेली आहे. आणि प्लस तुम्हाला जास्त डिटेलवाली बॅच पाहिजे असेल तर अशी फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनची बॅचसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. हे जे आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे खाली किंवा हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या टेस्ट, PYQ प्लस फास्ट ट्रॅक बॅच या सर्व बॅच तुम्हाला तिथे दिसून जातील. ठीक आहे. बघून घेऊ आपण पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ओटांच्या ठशांचे. ठीक आहे. इथं ठ आहे. ओटांच्या ठशांचे मुख्य प्रकार आहेत. बरोबर आहे. याच्यात प्रश्न विचारला होता चिलोस्कोपीचा. बरोबर आहे. ओटांचा ठशाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात असा प्रश्न आला होता. तर ओटाच्या ठशांचे एकूण किती प्रकार असतात असा प्रश्न आला. तर ते एकूण 6 प्रकार आहेत. जसे आपण अंगुली मुद्रांचे प्रकार पाहिले, चान्स प्रिंटचे प्रकार पाहिले, फुटप्रिंटचे प्रकार पाहिले, त्याचप्रमाणे ओटांचे ठसेसुद्धा महत्त्वाचे आहेत. तर या ओटांच्या ठशांचे प्रकार किती असतात तर ते एकूण 6 आहेत. हे कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितलं असा प्रश्न आला. तर बघा अ मध्ये म्हटलं आहे लोकार्ड, ब मध्ये आहे सुझुकी, क मध्ये आहे गाल्टन आणि ड मध्ये आहे गस्टफ्सन. ठीक आहे. तर कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की ओटांचे मुख्य 6 प्रकार पडतात त्यांचं नाव आहे सुझुकी. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. एडमंड लोकार्ड तुम्हाला माहीतच असेल, यांनी अदलाबदलीचं तत्त्व सांगितलेलं आहे. फ्रान्सिस गाल्टन आपण यांना अंगुली मुद्रांचे किंवा अंगुली मुद्राशास्त्राचे जनक म्हणतो. गस्टफ्सन यांच्यावरून यांनी आपल्याला काय केलेलं आहे, टीथ याच्यावरून आपण एखाद्या व्यक्तीची ओळख पटवू शकतो किंवा त्याचं एज काढू शकतो. त्याचा फॉर्म्युला यांनी सांगितलेला आहे. बघून घेऊया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे LSD हा अम्लीय पदार्थ खालीलपैकी टिंबटिंबद्वारे बनवला जातो. ठीक आहे. LSD हा एक महत्त्वाचा अम्लीय पदार्थ आहे. तो कशापासून बनवला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय क्रमांक मध्ये म्हटले बघा कॅनाबिस सटायवा, ब मध्ये आहे कॅलिसेप्स पुर्पिरिया, क मध्ये आहे पेपॅवरम सोमनिफेरम आणि ड मध्ये आहे इरेक्टोझायलम कोका. तर बघा असे तुम्हाला एखादा बॉटनिकल किंवा याला आपण सायंटिफिक वर्ड म्हणतो, वैज्ञानिक शब्द विचारला जाऊ शकतो.
अशा आपल्याकडे जी आपण बॅच आहे त्याच्यामध्ये संपूर्ण अंमली पदार्थ किंवा जी टॉक्सिकोलॉजी आहे, विष आणि विषाचे पदार्थ, तसे जवळजवळ 20-25 वेगवेगळे त्याचे साधी नावं, ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ LSD आणि त्याचं जे बॉटनिकल नाव असेल किंवा जे वैज्ञानिक नाव आहे, या वैज्ञानिक नावाचा चार्ट दिलेला आहे नोट्समध्ये, तो तुम्हाला बघून शेवटच्या रिव्हिजनमध्ये तुम्ही त्यांची साधी नावं, त्याचं वैज्ञानिक नाव, त्याच्यामध्ये कोणता महत्त्वाचा घटक असतो, हे आपण पूर्णपणे टेबल दिलेला आहे. तर आता इथं बघा LSD विचारलेला आहे. LSD आपण कोणापासून बनवतो बघून घेऊ आपण एक एक पर्याय. पहिल्या पर्यायामध्ये म्हटलं आहे कॅनॅबिस सटायवा, ठीक आहे. कॅनॅबिस सटायवा जे आपल्याकडे भांग असते, भांग, ठीक आहे, ही भांग कॅनॅबिस सटायवापासून बनवली जाते, बरोबर आहे. नंतर पुढे काय म्हटलं आहे क्लाविस्पेस पुर्पिरा, तर यामधून आपण LSD असं बनवतो. त्याचं पूर्ण नाव आहे लायसर्जिक ॲसिड डायथिलामाइड, LSD. पुढं आहे पेपॅवर सोमनिफेरम, ठीक आहे, यालाच आपण ओपियम असं म्हणतो, ठीक आहे. गांजा तुम्हाला माहीत असेल साध्या भाषेमध्ये, हा याच्यापासून बनवला जातो, याला आपण ओपियम म्हणतो. नंतर पुढं आहे इरिथ्रोझायलम कोका, यापासून आपण कोकेन बनवतो. त्याच्यामुळं या प्रकारे आपल्याला इथं सांगता येईल वेगवेगळी नावं, ठीक आहे. तर LSDसाठी आपल्याला क्लॅविसेप्स पुर्पिरा पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. ही एक प्रकारची राय याच्यावरती ग्रो होती, त्याच्यावरून आपण LSD बनवत असतो. पुढचा प्रश्न आहे फॉरेन्सिक मेडिसिनमधला, अर्भकाचे वय ठरवण्यासाठी खालीलपैकी टिंब हा नियम वापरला जातो, ठीक आहे. ज्यावेळेस अर्भक आईच्या पोटामध्ये असते त्यावेळेस त्याचं आपण वय ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरतो. आपल्याला लैंगिक गुन्हे किंवा अबॉर्शन किंवा MTP हा आपल्याकडे लॉसाठी एक महत्त्वाचा घटक आहे, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर हे वय ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरला जातो. मध्ये म्हटलं आहे 9चा नियम, ब मध्ये म्हटलं आहे हसीचा नियम, ड मध्ये आहे डपीचा नियम, आणि क मध्ये आहे डपीचा नियम, आणि ड मध्ये आहे वरील सर्व. तर वरील सर्व येणार नाही इथं, कारण 9चा नियम आहे. 9चा नियम कुठं वापरतो तुम्हाला माहीत असेल, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा जळून किंवा भाजल्याने मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या शरीराची त्वचा किती टक्के भाजलेली आहे हे शोधण्यासाठी आपण 9चा नियम वापरतो, बरोबर. फॉरेन्सिक मेडिसिनमधला आहे तो. जळून जखमा झाला असेल किंवा भाजून जखमा झाला असेल आणि त्याच्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा त्या व्यक्तीचे शरीर किती टक्के भाजलं हे आपण 9च्या नियमाद्वारे सांगू शकतो. आता इथं अर्भकाचे वय ठरवण्यासाठी आपण हसीचा नियम वापरतो. त्याचं स्पेलिंग आहे बघा, हसी, HAASE. या नियमावरून आपण त्या अर्भकाचं वय किती आहे आपण सांगू शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब इथे बरोबर आहे. पुढील प्रश्न आपला तो म्हणजे बघा, DNA चाचणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. DNA वरून आपण 100% त्या संशयित व्यक्तीची ओळख पटवतो. जसे अंगुली मुद्रावरून आपण 100% ओळख पटवतो, तसा DNA हा सुद्धा एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा पुरावा असतो. त्यालाच आपण DNA टेस्ट किंवा DNA चाचणी किंवा DNA फिंगरप्रिंटिंग टेस्ट असं म्हणतो. मग इथं तेच विचारलेलं आहे. DNA फिंगरप्रिंटिंग चाचणी, ठीक आहे, भारतीय पुरावा कायदा, ठीक आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, त्यामधील टिंब या कलमानुसार न्यायालयात ग्राह्य धरला जातो, ठीक आहे. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा, आपण जे फॉरेन्सिक सायन्सचा रिपोर्ट असतो तो न्यायालयामध्ये सादर करतो, आणि जे सायंटिफिक रिपोर्ट आहे तो एक विशिष्ट प्रकारे न्यायालयामध्ये ग्राह्य धरला जातो. त्यासाठी आपल्याला आधी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट होता किंवा CRPC आहे. या CRPCच्या वेगवेगळ्या कलमानुसार आपल्याला माहिती आहे जे तज्ज्ञ आहे ते तज्ज्ञांचे रिपोर्ट आहे किंवा वैज्ञानिक मत न्यायालयामध्ये ग्राह्य धरलं जातं. आता इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, भारतीय पुरावा कायद्याच्या कलमानुसार विचारलेलं आहे. तर भारतीय पुरावा कायद्याची कलमं दिली आहेत बघा. मध्ये आहे कलम 45, ब मध्ये आहे 48, 50, 51. तर आपल्या सगळ्याला माहिती असेल भारतीय पुरावा कायदा कलम 45 मध्ये तज्ज्ञ म्हणजे कोण यांची व्याख्या दिलेली आहे. एकूण 5 प्रकारचे तज्ज्ञ सांगितलेत बघा, ठीक आहे. मग म्हणजेच कुठले तज्ज्ञ आहेत, एखादा फॉरेन लॉ म्हटले, ठीक आहे, म्हणजे परकीय कायदा असेल, हे 5 तज्ज्ञ तुम्हाला माहीतच असतील तरी पण लिहितो मी. परकीय कायदा असेल किंवा एखादं सायन्स म्हटलेलं आहे, ठीक आहे, किंवा काय म्हटलेलं आहे एखादी आर्ट असेल त्याच्यामध्ये असेल, किंवा हस्ताक्षर तज्ज्ञ आहे आणि अंगुली मुद्रा तज्ज्ञ आहेत. हे एकूण 5 प्रकारचे तज्ज्ञ याच्यामध्ये सांगलेले आहे. हस्ताक्षर तज्ज्ञ, अंगुली मुद्रा तज्ज्ञ, एखादा परकीय कायदा, सायन्स किंवा आर्ट. यामध्ये जर एखादं आपल्याला ओपिनियन पाहिजे असेल, त्यांचं मत पाहिजे असेल तर आपण या, ठीक आहे, तज्ज्ञांचं मत 45 भारतीय पुरावा कायदा यानुसार आपण घेऊ शकतो. आता इथं भारतीय पुरावा कायद्याच्या सायन्स आहे, ठीक आहे. मग हे सायन्सच्या अंडर आपण DNA फिंगरप्रिंटिंग हे चाचणी भारतामध्ये या भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 45 नुसार ग्राह्य धरली जाते, ठीक आहे. तर बघा, जे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधले तज्ज्ञ असतात किंवा त्यांना आपण एक्सपर्ट म्हणतो, फॉरेन्सिक एक्सपर्टचं मत हे आपल्याला
CRPSCमध्ये पण 293 कलम दिलेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपर्ट सांगितलेले आहेत. ठीक आहे, तर त्या एक्सपर्टचं मत न्यायालयामध्ये ग्राह्य धरलं जातं. तर ते CRPC कलम 293 प्रमाणे. आता इथं भारतीय पुरावा कायदा म्हटलेला आहे, मग त्याच्यामध्ये 45 कलमानुसार आपण हे DNA फिंगरप्रिंटिंग चाचणी या कलमानुसार सुद्धा न्यायालयात ग्राह्य धरली जाऊ शकते. तर बघा, अशाच प्रकारे आपल्याकडे संपूर्ण फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिनचे आपल्याकडे लाईव्ह बॅच उपलब्ध आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. ठीक आहे, यामध्ये संपूर्ण सिलेबस प्लस तुम्हाला त्याच्या नोट्स मिळतील. आता एवढा वेळ नसेल तर आपल्याकडे फास्ट ट्रॅक बॅच पण लॉन्च केलेली आहे आपण, तेवढे तुम्ही पाहू शकता. 1000 PYQची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच प्रकारे जर तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायची असेल फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिनची, ते सुद्धा आपल्या ॲपमध्ये आहे, किंवा तुम्हाला बाय पोस्ट हे प्रश्नपत्रिका घरी तुम्हाला मिळू शकते. जे कोणी उत्सुक असेल ते आपलं तुम्हाला इथं ॲपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि डिटेल्स पाहू शकता, किंवा तुम्हाला इथं नंबर दिलेला आहे, या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर सर्वांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. कुणाला काय शंका अडचणी असतील तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.